मंडळी, नुकतीच झालेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कमालीची अटीतटीची झाली होती. मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत उत्सुकता ताणणाऱ्या या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीला निसटतं बहुमत मिळालं, तर ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान निकाल लागल्यानंतर आता मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. त्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच निकालाची सविस्तर आकडेवारी समोर आल्यानंतर कुणी कुणाचा गेम केला, कुठल्या प्रभागात काय झालं, कुणी दोस्तीत कुस्ती केली तर कुणी आपल्या सहकाऱ्यांविरोधात विरोधकांना मदत केली, याची खमंग चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत माहितीला मिळालेलं निसटतं बहुमत आणि ठाकरे बंधूंनी दिलेली कडवी झुंज हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याबरोबरच एकनाथ शिंदेच्या शिंदे सेनेला मुंबईत न मिळालेल्या अपेक्षित यशावरूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच शिंदे सेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवाचा खापर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर फोडल्यानं या निवडणुकीत मुंबईमध्ये माहितीमधूनच एकमेकांचा गेम केला गेलाय का याबाबतही कुजबूज सुरू झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण मुंबईमध्ये माहिती नेमकी कशी लढली, शिंदे गटाला कमी जागा का मिळाल्या आणि शिंदे गट वरचढ ठरू नये म्हणून भाजपाकडूनच त्यांचा गेम झाला का याचाच आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय ज्वारी. तर बघा मंडळी, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वाधिक चर्चेत राहिली होती. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असल्यानं या निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत माहितीने 118 जागा जिंकत निसटतं बहुमत मिळवलं. त्यात भाजपाने 89 जागा जिंकल्या तर शिंदे सेनेला अवघ्या 29 जागा मिळाल्या. त्यामुळे महायुतीने मुंबईत बहुमताचा आकडा गाठला असला तरी शिंदे गटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा निराशाजनक झाल्यानं माहितीमध्ये मोठा भाऊ कोण हे भाजपाने स्पष्टपणे सिद्ध केलं आहे. परिणामी माहितीला सत्ता मिळाली असली तरी शिंदे सेनेसाठी हे यश मिळूनही न मिळाल्यासारखं आहे. एकीकडे 137 जागांवर लढणाऱ्या भाजपाला 64च्या स्ट्राईक रेटने 89 जागा मिळाल्या असताना शिंदे सेनेची गाडी 30च्या आतच कशी अडकली, तब्बल 90 जागा लढूनही शिंदे सेनेचा एवढ्या जागांवर पराभव कसा काय झाला, असे प्रश्न आता निकालानंतर उपस्थित होऊ लागलेत. त्यामुळे मुंबईत वरवर जरी माहितीचे वर्चस्व दिसत असलं तरी अंतर्गत समीकरणांमध्ये मोठी उलटापालट झाल्याचं चित्र दिसत आहे. तसंच त्याचे पडसाद आता होणाऱ्या महापौर पदासह इतर प्रमुख पदांच्या निवडणुकीत आणि पुढच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जागा वाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी 90 जागांवर दावा केलेला होता. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मुंबईत आपल्या पक्षाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदे गटाकडून 90 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र निकालात केवळ 29 जागा जिंकता आल्या. त्यामुळे शिंदे गटाचा स्ट्राईक रेट 30% आसपास राहिला. तसेच मुंबईच्या मराठी पट्ट्यात जिथं शिंदे सेनेला मोठी आशा होती तिथं ठाकरे गटानं बाजी मारली. त्यामुळे 90 जागा लढूनही शिंदे सेनेला मुंबईत आपले पाय घट्ट रोवता आले नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध ठाकरे बंधूंचे पक्ष अशी लढत मुंबईतील अनेक प्रभागात रंगली होती. यापैकी मराठी बहुल असलेल्या बहुतांश प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंची युती ही शिंदे गटाला वरचढ ठरली. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतरही मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेनेचा मतदार हा ठाकरेंच्याच मागे उभा असल्याचं दिसून आलं. मात्र शिंदे गटाच्या झालेल्या या पिछेहाटीमध्ये मुंबईत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मराठी माणसाने ठाकरे बंधूंना दिलेल्या साथीसोबतच शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाने केलेलं राजकारणही कारणीभूत असल्याचं आता बोललं जात आहे. तसेच भाजपाने मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला मुंबईत पद्धतशीरपणे मर्यादित तर केलं नाही ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून विचारला जातोय. एकीकडे मुंबईच्या निकालानंतर माहितीमधील अंतर्गत राजकारणाबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे माहितीमधील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आली आहे. माहीम वरळी पट्ट्यातील महत्वाचे नेते समाधान सरवणकर यांनी पराभवानंतर भाजपावर गंभीर आरोप केले. समाधान सरवणकर यांच्या मते भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी माहितीचा धर्म पाळला नाही. अनेक प्रभागांमध्ये भाजपाची मतं शिंदे सेनेच्या उमेदवारांना मिळण्याऐवजी ती अन्यत्र वळवण्यात आली किंवा छुपा पाठिंबा दिला गेला. मित्रपक्षाने पाठीत खंजीर खुपसला अशा आशयाचे आरोप करून सरवणकर यांनी या छुप्या वाराकडे लक्ष वेधलंय. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जरी एकीची भाषा केली असली तरी जमिनीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नव्हता. हे सरवणकर यांनी केलेल्या आरोपांमुळे अधोरेखित झालंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये माहितीच्या विकासाचं मॉडेल विरोधात ठाकरे बंधूंनी मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला होता. त्यामुळे काही झालं तरी अखेरीस ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यावरच रंगणार हे जवळपास निश्चित होतं. ही बाब स्पष्टपणे दिसत असतानाही भाजपाच्या काही नेत्यांकडून मराठी अस्मितेला चितवणारी विधानं केली गेली. एकीकडे कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय व्यक्ती महापौर पदावर बसेल असा दावा केला होता. तर अण्णा मलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे
असं विधान केलं होतं. ही दोन्ही वक्तव्य मराठीच्या मुद्द्यावर खेळत असलेल्या ठाकरे बंधूंसाठी फुलटॉस सारखी ठरली. तर महायुतीला त्यावर योग्य स्पष्टीकरण देता आलं नाही. त्याचा फटका मतदानामध्ये महायुतीला बसला. मात्र यामुळे भाजपाचं नाही तर जास्तीत जास्त शिंदे गटाचंच सर्वाधिक नुकसान झालं. कारण मुंबईतील मराठी बहुल पट्ट्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे बंधूंची युती यांच्यातच अनेक ठिकाणी थेट लढत होती. अशा परिस्थितीत महायुतीमधील भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे दुखावला गेलेला मराठी मतदार हा ठाकरे बंधूंकडे वळला आणि त्याचा जबर फटका हा शिंदे गटाला बसला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाच्या जागा या कमी प्रमाणात निवडून याव्यात यासाठी भाजपा नेत्यांनी जाणीवपूर्वक तर वक्तव्य केली नव्हती ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना पराभवाचा धक्का बसला. त्यांच्यामध्ये माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर, प्रिया सरवणकर, खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर, राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा समावेश आहे. एकीकडे मुंबईत महायुती जिंकणार असं चित्र असतानाच शिंदे गटाच्या नेत्यांच्या नातेवाईकांचा झालेला पराभव हा आश्चर्यकारक मानला जातोय. तसेच त्यामध्येही महायुतीमधील काही अंतर्गत राजकारण असल्याचं बोललं जातंय. भाजपाला आगामी काळात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये स्वबळावर उभं राहायचंय. अशा परिस्थितीत मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात शिंदे गटासारखा सहकारी प्रबळ होणं आपल्याला परवडणारं नाही याची जाणीव भाजपाला आहे. तसेच ठाकरे बंधूंचे पक्ष पूर्णपणे निष्प्रभ झाले तरी भविष्यात शिंदे गटाच्या रूपात आपल्यासमोर नवं आव्हान उभं राहू शकतं याचीही भाजपाला कल्पना आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईमध्ये शिंदे गटाला प्रमाणापेक्षा अधिक वाढू द्यायचं नाही आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांनाही पूर्णपणे निष्प्रभ होऊ द्यायचं नाही अशी रणनीती आखून भाजपानेच मुंबईमध्ये शिंदे गटाच्या जागा मर्यादेपेक्षा वाढणार नाही आणि त्यांचं उपद्रव मूल्यही मर्यादित राहील याची स्वतःच खबरदारी घेतल्याचा दावा केला जातोय. तसेच महायुतीला मिळालेल्या जागा आणि त्यात भाजपा आणि शिंदे गटामधील जागांमध्ये असलेली तफावत यामधून ही बाब अधिकच स्पष्ट होत आहे. त्यामुळे निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपाने शिंदे गटाच्या उघडपणे विरोधात न जाता छुप्या पद्धतीने कार्यक्रम केला असण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच काय तर मुंबई महानगरपालिकेमध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये आपलाच प्रभाव राहील. तसेच बहुमतासाठी शिंदे गटाची गरज लागली तरी तो वरचढ ठरणार नाही याची खबरदारी भाजपाने घेतली आहे. आता मुंबईमध्ये भाजपाने शिंदे गटाचा कार्यक्रम केलाय का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.